हॅलो हाय वेलकम टू माय चॅनल। आज एक गोष्ट घडली आहे ज्या गोष्टीची आम्ही गेल्या 2-3 महिन्यापासून प्रतीक्षा करत होतो। त्याचा सोक्षमोक्षच लागला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। ती गोष्ट काय आहे पुढे सांगतेच। तर चला, आज सकाळी सकाळी दही लावायचं होतं, त्यासाठी दूध कोमट केलं। कोमट दुधामध्ये विरजण टाकलं की छान दही तयार होतं। तुम्ही ट्राय करून बघा। मग त्यानंतर मटकी भिजत घालायची होती, कारण मी वीकमध्ये एकदा तरी मटकी कडधान्य बनवते, सो त्यासाठी मटकी भिजत घातली। इकडे सिद्धेशला भूक लागली होती, तो त्याचं रोज चालू असतं आज काय बनवलं आई काय बनवलं। मग त्याच्यासाठी मेथी पराठा बनवला, त्यामध्ये स्माइलीचं सिम्बॉल केलं। तो त्या आईजमधनं बघत होता। इकडे त्याचा आवरेपर्यंत मी पटपट स्वयंपाक आवरला आणि म्हटलं पटकन लॉग इन करूया। आणि लॉग इन करायला बसली तर ज्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगत होती ती गोष्ट इथे घडली। मला मेल आला ज्या गोष्टीचा मी 4-5 महिन्यापासून वेट करत होतो। ॲक्च्युली जानेवारीमध्ये सिद्धेशला हॉस्पिटलाइज करावं लागलं होतं। त्याला 4-5 दिवस फीवर होता आणि आणखी 1-2-3 गोष्टी होत्या, त्यामुळे त्याला ॲडमिट करणं गरजेचं होतं। तर आम्ही मेडिक्लेम फॅसिलिटी यूज केलेली, त्यामध्ये आम्ही मोस्टली प्रेफर करतो रिम्बर्स करणं, पण ह्यावेळेस आम्ही कॅशलेस केलेलं। सो जानेवारीमध्ये आम्ही कॅशलेस क्लेम केलेला आणि त्याची सेटलमेंट अजूनही झाली नव्हती। कंटिन्युअस आम्ही फॉलोअप घेतो तरी ते झालं नव्हतं। फायनली आज तो मेल आलेला आहे आणि तुमच्यासोबतही असं झालं आहे का, डू कमेंट। इकडे मग आम्ही रेडी झालो। जो डिपॉझिट आम्ही हॉस्पिटलला दिलेलं त्याचा चेक रिकलेक्ट करण्यासाठी, ते हॉस्पिटल सिद्धिविनायकजवळ होतं। सो आम्ही सिद्धिविनायकचं दर्शन करावं असाही विचार केला। इकडे आम्ही रस्त्याने जाताना सिद्धेशचं कंटिन्यू चाललं होतं, आई आपण कुठे चाललो आहे, आई आपण कुठे चाललो आहे। सिद्धिविनायक जवळ आल्यानंतर तिथे सिद्धेशला एक मोदक दिसला, तुम्ही तो व्हिडिओमध्ये बघू शकता। तो मोदक बघितल्यावर सिद्धेशला काय, मोदक म्हटल्यावर त्याला काही सुचत नाही, आई मला मोदक हवा आहे, मला मोदक हवा, असं त्याचं सुरू झालं। मग आम्ही आतमध्ये गेलो, तिथे गेल्यावर बघितलं तर दुपारची आरती चालू होती। आरती चालू असल्यामुळे खूप वेटिंग होतं आणि आमच्याकडे जास्त वेळही नव्हता, त्यामुळे आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं। मग आम्ही दर्शन घेतलं आणि तसंच पटकन हॉस्पिटलमध्ये गेलो तर सिद्धेशला असं झालं, अरे मलाच घेऊन आले काय। तो इतका घाबरला आणि त्याची तिथेच रडारड सुरू झाली, मला आत नाही जायचे, मला आत नाही झाले। त्याला कसं तरी कन्व्हिन्स केलं आणि पटकन बाहेर आलो। मग त्याला मोदक हवे होते, फायनली त्याच्यासाठी मोदक घेतले। मग घरी आलो, फायनली सिद्धेशची मोदकाची प्रतीक्षा संपली। मोदक खाताना तो म्हणत होता, आई हा मोदकाच्या आतमध्ये गणपती बाप्पा आहे। सो असं संपवला आजचा दिवस। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।